नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स याच्या बाबतीत बघायचं आहे. याची कलमं आहेत 74 आणि 75. म्हणजे बेसिकली जी एक बॉडी संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवते त्याच्याशी रिलेटेड जे तरतुदी आहेत त्या मेनली या दोन सेक्शन्समध्ये आहेत, 74 आणि 75. याच्यातलं पहिलं बघूयात आपण. 74 मध्ये काय लिहिलेलं आहे? राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. कशासाठी असेल मंत्रिमंडळ? तर राष्ट्रपतींना काय करण्यासाठी? सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी. याचा अर्थ काय की देशाचा राज्यकारभार कोण चालवतील? राष्ट्रपती चालवतील. कोणाच्या सल्ल्याने चालवतील? तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणि मंत्रिमंडळाच्या सहाय्याने. म्हणजेच थोडक्यात काय की राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतील, त्यांच्या नावाने सगळा कारभार चालेल. ते नामधारी कार्यकारी प्रमुख असतील आणि खरे कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतील आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल. ओके, कोणाच्या नेतृत्वाखाली? पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली. म्हणजे थोडक्यात मंत्रिमंडळ ते कोणाच्या नेतृत्वाखाली? त्यांचे बॉस कोण? पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर. ते कोणाला सल्ला देणार? राष्ट्रपतींना सल्ला देणार. राईट. ओके, आता आपली कर्तव्य पार पाडताना राष्ट्रपती हे अशा सल्ल्यानुसार वागतील. आता काय होतं की इथे जो सल्ला हा उल्लेख होता की या सल्ल्यानुसार वागतील, हा सल्ला कंपल्सरी आहे का राष्ट्रपतींवर का कंपल्सरी नाही? समजा मंत्रिमंडळाने काही सल्ला दिला पण राष्ट्रपतींनी ठरवलं ठीक आहे तुम्ही सल्ला दिला पण या सल्ल्यानुसार मला वागायचं नाही, मी माझ्या पद्धतीने वागेल, तर मग भारतामध्ये संसदीय लोकशाही जाऊन कुठली लोकशाही आली असती? प्रेसिडेन्शियल म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आली असती. परंतु तसं नाही. तर 42वी घटनादुरुस्ती, 42वा घटनादुरुस्ती कायदा 1976 याच्याने हे कन्फ्युजन पूर्ण दूर करून टाकलं आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की हा जो सल्ला असेल या कोणी दिलेला? पंतप्रधानांनी दिलेला, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. म्हणजे ते राष्ट्रपती या सल्ल्यानुसार वागतील. म्हणजेच काय? हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. 42वा घटनादुरुस्ती कायदा 1976. मात्र 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने त्याच्यात एक थोडासा बदल केला. बदल काय केला की 44वा घटनादुरुस्ती कायदा 1978. इनफॅक्ट बघा, अनेक बदल असे आहेत जे 44व्या घटनादुरुस्तीने केले होते ते एकदम थोडेसे टोकाचे होते आणि 44वी घटनादुरुस्ती जी आहे तिला थोडेसे या साईडला आणले, मध्ये आणले. 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने काय केलं की याच्यात बदल नाही केला तसा. राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागतील. मात्र राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करायला सांगू शकतील किंवा ठीक आहे तुम्ही हा सल्ला दिला मला, याच्यानुसार मी अमुक काम करेल, मात्र मला असं वाटतं की याच्यात थोडासा याच्या बाबतीत तुम्ही फेरविचार करा, हे राष्ट्रपती सांगू शकतात. मात्र त्या सल्ल्यानंतर मंत्रिमंडळाने पुन्हा दिलेला सल्ला म्हणजे फेरविचार करायला सांगितलं, ठीक आहे मंत्रिमंडळाने फेरविचार केला, पुन्हा सल्ला दिला, तो फेरविचार ज्या बाबतीत फेरविचार करायला सांगितलं होतं राष्ट्रपतींनी त्याच्यात बदल केला किंवा नाही केला आणि पुन्हा सल्ला पाठवला, जशाच्या तसं सुद्धा पाठवू शकतात किंवा काही बदल करून पाठवू शकतात. हा फेरविचारानंतर दिलेला सल्ला मात्र राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. थोडक्यात एकदा फक्त ते फेरविचारासाठी पाठवू शकतात. ओके, त्याच्या संबंधित हा स्क्रीनशॉट आहे, त्याची काही पाहायची गरज नाही आपल्याला. आता बघा की राष्ट्रपती हे देशाचे कार्यकारी प्रमुख आहेत, आपल्याला माहिती आहे, याच्या आधी पण बघितलेलं आहे. ओके, आणि ते आपलं कार्य कसं पार पाडणार आहेत? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सहाय्याने. म्हणजे राष्ट्रपतींना आपलं काम पार पाडण्यासाठी नेहमी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचं अस्तित्व लागेलच आणि त्याच्यामुळे अशा कोणतीही परिस्थिती उद्भवू शकत नाही की जेव्हा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ नाही. ओके, ते कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे काहीही कारणाने जर अस्तित्वात असणाऱ्या सरकारवर अविश्वास ठराव मंजूर झाला किंवा पंतप्रधानांचा अचानक मृत्यू झाला आणि अशा कोणत्याही प्रकारच्या कारणाने जर मंत्रिमंडळाचं अस्तित्व संपुष्टात आलं तरीही कोणत्या ना कोणत्या प्रकारे हंगामी म्हणा किंवा काळजीवाहू म्हणा अशा पद्धतीने
पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे नेहमी अस्तित्वात राहतच. म्हणजे जसं अशी परिस्थिती येऊ शकत नाही की राष्ट्रपती नाहीत देशाला, त्याच पद्धतीने अशी कधीही परिस्थिती नसते की देशाला पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ नाही. कलम 74(2) राष्ट्रपतींना मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की बेसिकली राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणजे थोडक्यात काय की पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या मार्फत जी गोष्ट घडवून आणलेली आहे त्या गोष्टीला कुठल्याही न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही. राष्ट्रपतींना मंत्र्यांनी काय सल्ला दिला होता याच्याविषयी म्हणजे ही गोपनीय राहील बेसिकली. ओके, त्याची कुठेही वाच्यता होणार नाही, कुठल्याही न्यायालयात ते मागवलं जाणार नाही, न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही. कलम 75(1) पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. आता इथे बघा, लक्षात घ्या की पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. मंत्र्यांची पण नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतीच. मात्र मंत्र्यांची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात? पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतात. म्हणजे थोडक्यात काय की कुठलाही मंत्री हा पंतप्रधानांच्या मर्जीने मंत्री होतो. ओके, आता 91वा घटनादुरुस्ती कायदा 2003 किंवा 91वा घटनादुरुस्ती कायदा 2003 याच्यानुसार 75(1)A आणि 75(1)B हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे 2003 मध्ये केला गेलेला हा कायदा अतिशय इम्पॉर्टंट आहे एकूण मंत्रिमंडळाच्या आकाराच्या बाबतीत आणि डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत. कसा इम्पॉर्टंट आहे बघा. 75(1)A मध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभेतील एकूण सदस्यांच्या जास्तीत जास्त 15% इतकेच मंत्री राहतील पंतप्रधानांसहित. म्हणजे पंतप्रधान प्लस मंत्री हे सर्व मिळून लोकसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे, म्हणजे समजा 543 आपण धरली तर त्याच्या फक्त 15% इतकेच राहतील, याच्यापेक्षा जास्त नाही. जेणेकरून जम्बो मंत्रिमंडळ कोणालाही कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद देऊन कसं तरी त्याला मंत्रिपदावर त्याची वर्णी लावणं वगैरे वगैरे हे होणार नाही. ठीक आहे. आणि 75(1)B मध्ये काय दिलेलं आहे की 10व्या परिशिष्टातील दुसऱ्या परिच्छेदानुसार, 10व्या परिशिष्टामध्ये काय आपल्याला माहिती आहे, 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित तरतुदी आहेत. ओके, सो त्याच्यातलं दुसरा परिच्छेद जो आहे त्याच्यानुसार जर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत लोकसभा किंवा राज्यसभात कोणताही सदस्य सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्यात आला तर तो सदस्य मंत्री होण्यासाठी देखील अपात्र राहील. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे थोडक्यात काय, असं होऊ शकणार नाही की पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखादा खासदार म्हणजे तो लोकसभेचा असेल किंवा राज्यसभेचा असेल, एखादा खासदार डिस्क्वालिफाय झाला, अपात्र ठरला, पण मंत्री म्हणून मात्र तो कंटिन्यू आहे. असं होणार नाही. तो लोकसभेचा किंवा राज्यसभेचा खासदार म्हणून अपात्र घोषित झाला पक्षांतरबंदी कायद्यानुसार तर तो मंत्री राहण्याला सुद्धा पात्र राहणार नाही. म्हणजे त्याला मंत्रिमंडळाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल. आता ही जी अपात्रता आहे, मंत्री होण्यासाठीची अपात्रता, ही कधीपर्यंत राहील तर संसद सदस्य म्हणून उरलेला कालावधी किंवा त्याच्या आधी जर तो सदस्य निवडणूक लढवून पुन्हा निवडून आला, याच्यापैकी जो कालावधी लवकर संपेल तोपर्यंत तो डिस्क्वालिफाय राहील. म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे असं की समजा जून 2023 मध्ये संसद सदस्य अपात्र ठरला. तो अपात्र ठरला म्हणजे तो मंत्रिमंडळात आणि तो मंत्री होता समजा, तर तो खासदार म्हणून अपात्र ठरला तर मंत्री म्हणून पण अपात्र ठरेल. ओके, आता ही अपात्रता कुठपर्यंत राहील म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत तो अपात्र राहील तर समजा जून 2023 हिची या लोकसभेची मुदत जून 2024 मध्ये संपत होती. ओके, म्हणजे साधारणतः 1 वर्ष, बरोबर. आणि जून 2024 मध्ये लोकसभेची मुदत संपत होती, म्हणजेच तो समजा तो लोकसभेचा खासदार होता असं समजू आपण. राज्यसभेचा असेल तर त्याच्यात काही संबंध नाही, लोकसभेचा सदस्य होता. मग जून 2024 मध्ये त्याची पण टर्म संपत होती, तर या टर्म संपेपर्यंत तो अपात्र राहील, ही एक अट. किंवा
समजा त्याच्या आधीच एखादी कुठली तरी पोटनिवडणूक झाली वगैरे काहीतरी आणि 6 महिन्यातच म्हणजे समजा जानेवारी 2024 मध्ये एखादी पोटनिवडणूक वगैरे झाली आणि त्याच्यात उभा राहून तो अपात्र किंवा ज्या मतदारसंघात तो होता डिस्क्वालिफाय झाल्यामुळे तिथली जागा रिकामी झाली, तिथेच समजा पोटनिवडणूक झाली, तो व्यक्ती पुन्हा उभा राहिला आणि निवडून आला जानेवारी 2024 मध्ये. सो आता 2 गोष्टी झाल्या, एक जून 2024 आणि दुसरी तारीख आली जानेवारी 2024 मध्ये. याच्यातली जी लवकर आधी संपेल, कोणती लवकर संपते, जानेवारी 2024 लवकर संपते, म्हणजे जानेवारी 2024 पर्यंत तो अपात्र राहील. आणि इन एनी केस जानेवारी 2024 मध्ये जर तो पुन्हा निवडणूक लढवून निवडून आला तर मग आता तो अपात्र नाही, तो रेग्युलर निवडून आलेला आहे, म्हणजे त्याची अपात्रता संपेल. ओके, हा याचा अर्थ आहे. कलम 75(2) राष्ट्रपतींची मर्जी असेल तोपर्यंतच मंत्री आपल्या पदावर राहतील. बघा कायद्यामध्ये घटनेमध्ये काय उल्लेख आहे की मंत्री कुठपर्यंत मंत्री राहतील, जोपर्यंत त्यांच्यावर राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंत. तर लक्षात घ्या, घटनात्मक दृष्ट्या मंत्री हे राष्ट्रपतींच्या मर्जी इतक्या काळातच मंत्री राहू शकतात. पण आपल्याला माहित आहे की पंतप्रधान हेच राष्ट्रपतींना सल्ला देत असतात आणि तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. याचाच अर्थ इफेक्टिव्हली मंत्री हे पंतप्रधानांच्या मर्जी असेपर्यंतच मंत्रिपदी राहू शकतात. पंतप्रधानांची मर्जी संपली म्हणजे पंतप्रधानांनी ठरवलं की या मंत्र्याला बाजूला करायचं आहे, तर मग त्या मंत्र्याला पंतप्रधान सल्ला देतील राष्ट्रपतींना की अमुक अमुक या मंत्र्यांना या मंत्रिपदाकडून हटवण्यात यावं आणि मग त्यानुसार राष्ट्रपती करतीलच. ओके, सो घटनात्मक दृष्ट्या मंत्री कोणाची मर्जी असेपर्यंत मंत्रिमंडळात राहतात, राष्ट्रपतींची, पण प्रत्यक्षात कोणाच्या मर्जी असेपर्यंत राहतात, पंतप्रधानांच्या. ओके, हे झालं. 75(3) मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामुदायिकपणे जबाबदार असेल. हे आहे सामुदायिक किंवा सामूहिक जबाबदारीचं तत्व. याचा अर्थ काय की सर्व मंत्री हे एक गट म्हणून, एक टीम म्हणून, एक सेंद्रिय टीम म्हणून, ओके, एक ऑर्गॅनिक एंटिटी म्हणून काम करतील. जरी वेगवेगळी माणसं वेगवेगळी असली तरी सगळे समजा एक काठ्या वेगवेगळ्या आहेत पण त्यांचा एक गठ्ठा बांधलेला आहे. त्याच पद्धतीने मंत्री हे व्यक्ती म्हणून वेगवेगळे असले तरी संपूर्ण टीम म्हणून काम करतात आणि ते सामूहिकपणे किंवा सामुदायिकपणे लोकसभेला जबाबदार असतात. म्हणजे कोणत्याही एका मंत्र्याच्या कृतीसाठी सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असतं. कोणत्याही एका मंत्र्याच्या कृतीसाठी सर्व मंत्रिमंडळ जबाबदार. असं नसतं की हा मंत्री याचं तो बघून गेल, नो. म्हणून कुठलाही मंत्री कुठलंही स्टेटमेंट देताना वगैरे साधारणतः संपूर्ण मंत्रिमंडळाचं मिळून जे स्टेटमेंट असेल तेच नॉर्मली स्टेटमेंट देतो किंवा तीच पॉलिसी डिक्लेअर करतो, तेच धोरण डिक्लेअर करतो. कलम 75(4) पदग्रहण करण्यापूर्वी मंत्री 3ऱ्या परिशिष्टात देण्यात आलेल्या पद आणि गोपनीयतेच्या शपथ घेतील. आणि कोण देईल ही शपथ, तर राष्ट्रपती देतात. ओके, सो पदग्रहण करण्यापूर्वी मंत्री शपथ घेतात. ती शपथ कोण देतात, राष्ट्रपती देतात. ठीक आहे, आणि त्या शपथेचा नमुना कुठे दिलेला आहे, 3ऱ्या परिशिष्टामध्ये. कलम 75(5) सलग 6 महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यास मंत्र्याचे मंत्रिपद संपुष्टात येईल. म्हणजेच सभागृहाची सदस्य नसलेली व्यक्ती मंत्री झाली तर 6 महिन्यांच्या आत तिला कुठल्या तरी सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा असं होतं की निवडणुका झाल्या, त्यांचे रिझल्ट आले, एखाद्या पक्षाचं सरकार स्थापन झालं, मग ते पक्ष मंत्रिमंडळ तयार करतं, सरकार, पंतप्रधान. मंत्रिमंडळामध्ये काही सदस्य असेही असतात की ते प्रत्यक्षात खासदार नसतात. अनेक एक्झाम्पल्स आहेत, आता पूर्वी पण आहेत. तरी त्यांना मंत्री केलं जातं. पण ते मग त्यांना मंत्री केलं आणि ते लोकसभा किंवा राज्यसभा दोघांमधले कुठले खासदार नसले तर त्यांना 6 महिन्याच्या आत आयदर लोकसभा किंवा राज्यसभेचं खासदार होणं आवश्यक असतं. मग काय केलं जातं, काही वेळा एखादी जागा ऑलरेडी खाली असेल लोकसभेची काही कारणाने,
तर त्याच्यातनं निवडणूक लढवून त्यांना निवडून आणलं जातं. आणि समजा ते असे काहीतरी तज्ज्ञ व्यक्ती असतील की ज्यांना निवडणुकीमध्ये जिंकणं शक्य नाही, तर मग लोकसभेमधली एखादी रिक्त जागा असेल तर लोकसभेमध्ये त्यांना राज्यसभेमध्ये एखादी जागा मोकळी असेल तर राज्यसभेमध्ये त्यांना निवडून आणलं जातं, जेणेकरून 6 महिन्यानंतर सुद्धा ते मंत्रिपदावर कायम राहावेत. कलम 75(6) मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते संसदेच्या कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करेल. तो कायद्यानुसार असतात, ते आपण काही बघणार नाहीयेत. सो मंत्रिमंडळाच्या सल्ल्याच्या बाबतीत सद्यस्थिती काय आहे? सल्ल्याच्या बाबतीत आपण आता समरी करणार आहोत. नंबर 1 म्हणजे राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतील. क्लिअर? 42व्या घटनादुरुस्तीने काय दुरुस्ती केली होती की हा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असेल. 44व्या घटनादुरुस्तीने थोडासा याच्यात काय बदल केला? बंधनकारक असेलच, नो डाऊट, पण एकदा ते फेरविचारासाठी पाठवू शकतील मंत्रिमंडळाकडे आणि परत फेरविचार करून जो सल्ला आला तो मात्र राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. हा सल्ला एक प्रकारे गोपनीय असेल, कारण या सल्ल्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. लोकसभेचं विसर्जन झाल्यानंतर जे काळजीवाहू सरकार किंवा काळजीवाहू मंत्रिमंडळ असतं त्यांचा सल्ला सुद्धा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. ओके, कारण घटनेमध्ये मंत्रिमंडळाचं असं काही बायफर्केशन नाही केलेलं की ओरिजिनल मंत्रिमंडळ किंवा काळजीवाहू मंत्रिमंडळ, नो. सो ज्यावेळी लोकसभेचं विसर्जन होतं बघा, त्याच्यानंतर पुढचं सरकार, निवडणुका होऊन पुढचं सरकार तयार होईपर्यंत जे अस्तित्वात असलेलं मंत्रिमंडळ असतं तेच काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून काम करत असतं. त्याचा सल्ला देखील राष्ट्रपतींवर बंधनकारक राहील. हे सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने हे केलेलं आहे. याचा घटनेत उल्लेख नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हे फायनल झालंय. राज्यघटनेमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रपतींची खात्री किंवा राष्ट्रपतींची मर्जी असा उल्लेख आहे. ती मर्जी म्हणजे प्रत्यक्षात ती राष्ट्रपतींची वैयक्तिक खात्री किंवा वैयक्तिक मर्जी नसले तर ती मंत्रिमंडळाची खात्री किंवा मर्जी असते. हे मी वेळोवेळी तुम्हाला सांगतच राहतो बघा की अमुक एक खात्री पटणे, राष्ट्रपतींची खात्री पटणे म्हणजे ऍक्च्युली कोणाची खात्री पटणे? पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची. राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार म्हणजे प्रत्यक्षात काय? पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या मर्जीनुसार. राईट? ओके. थोडक्यात राष्ट्रपतींना स्वतःचे म्हणून जे अधिकार आहेत, उदाहरणार्थ वेगवेगळ्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या नेमणुका, अनेक व्यक्तींच्या नेमणुका करतात ना राष्ट्रपती. महालेखापालांच्या नेमणुका करतात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करतात, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वेगवेगळे अँबॅसेडर, सो मेनी पीपल. या सगळ्या नेमणुका जे राष्ट्रपती करतात ते प्रत्यक्षात कोण करत असतं? ते प्रत्यक्षात मंत्रिमंडळ करत असतं, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली. त्याचबरोबर आणीबाणी घोषित करणं, अध्यादेश जारी करणं, क्षमादान करणं, क्षमादानाचे अधिकार आपण बघितले, हे सगळं कोणाच्या सल्ल्याने चालू असतं? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. जी शपथ असते, जी 3ऱ्या परिशिष्टामध्ये दिली आहे, तर शपथात 2 असतात बेसिकली. आणि बघा, पंतप्रधान आणि मंत्र्यांसाठी सारखीच शपथ आहे. किंबहुना पंतप्रधान जे असतात ना, ते एक प्रकारचे मंत्रीच असतात, ते प्रधानमंत्री असतात, म्हणजे मंत्र्यांमधले प्रधान. ओके, फर्स्ट अमंग द इक्वल्स, म्हणजे सगळ्या एकाच स्तराच्या लोकांपैकी पहिला माणूस, या पद्धतीने. सो पंतप्रधान सुद्धा हीच शपथ घेतात इतर मंत्र्यांसारखीच, कारण पंतप्रधान हे सुद्धा एक प्रकारचे मंत्रीच असतात, फक्त प्रधानमंत्री असतात, मेन मंत्री असतात असंच म्हणता येईल. आता ज्या शपथा असतात त्या 2 असतात. एक असतो पदाची शपथ असते एक, आणि दुसरी असते गोपनीयतेची किंवा गुप्ततेची. सो पदाची शपथ काय असते की बाबा मी काय करेल, तर मी संविधानाबद्दल खरी निष्ठा बाळगेल, भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेल, मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक करेल, सद्विवेक बुद्धीने करेल, संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे, निपक्षपातीपणे, कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. ममत्व भाव, कोणाविषयी, कुठल्याही विषयी विशेष ममत्व भाव आणि दुसऱ्या कोणाविषयी आकस न बाळगता काम करेल. आता याच्यातलं कितपत पाळलं जातं हे तुम्ही आपलं बघा, स्वतः हे करून सद्विवेक बुद्धीचा वापर करून. सो ही शपथ कशाची आहे? पदाची. ओके, की हे पद धारण केल्यानंतर मी या पदावरची माझी वागणूक कशी असेल, हे झालं. दुसरी शपथ असते ती गोपनीयतेची किंवा गुप्ततेची. ती काय असते
की संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल, म्हणजे अशी एखादी बाब, अशी एखादी गोष्ट की जी मंत्री म्हणून माझ्या समक्ष आणली जाईल, म्हणजे एखादी फाईल. आता बघा, समजा जे फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांच्या समोर जी फाईल येते ती फाईल मी किंवा तुम्ही बघू शकतो का? नाही, कारण मी किंवा तुम्ही फायनान्स मिनिस्टर नाही. सो फायनान्स मिनिस्टर समोरची फाईल त्या व्यक्तीसमोर काय येते? कारण ती व्यक्ती त्या पदावर असते म्हणून. सो त्या संघराज्याची मंत्री असते म्हणून. सो मंत्री म्हणून जी फाईल, जी बाब, जी गोष्ट त्यांच्या समोर आली किंवा त्यांना माहीत झाली मंत्री असल्यामुळे, ओके, अशी कोणतीही बाब जर मंत्री म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असेल तेवढं सोडून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. थोडक्यात काय की माझं जे मंत्री म्हणून काम आहे, मंत्री म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असेल त्या बाबी सोडून इतर कोणत्याही परिस्थितीत मला मंत्री म्हणून ज्या गोष्टी कळल्या, ज्या गोष्टी मी वाचल्या, ज्या गोष्टी मला ज्ञात झाल्या, त्या गोष्टी मी कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तींना सांगणार नाही, कळवणार नाही, त्यांच्यासमोर उघड करणार नाही. ही आहे गोपनीयतेची किंवा गुप्ततेची शपथ. काही वेळा उपपंतप्रधान असतात बघा, म्हणजे पूर्वी असायचे, आता फारसं उपपंतप्रधान हे कधी बघितलं जात नाही. यांना देखील एक प्रकारचे मंत्री समजलं जातं, त्यामुळे त्यांना पण इतर मंत्र्यांप्रमाणेच आता ज्या बघितल्या आपण त्या शपथ दिल्या जातात. वेतन आणि भत्ते हे वेळोवेळी संसदेमार्फत ठरवले जातात. याच्या बाबतीत बघा, मंत्र्यांच्या वेतन आणि भत्त्यांविषयीचा कायदा आहे 1952चा, दी सॅलरीज अँड अलाउन्स ऑफ मिनिस्टर्स ॲक्ट 1952. ओके, त्यानंतर लेटेस्ट अलीकडे याच्यामध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे ती अमेंडमेंट आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ मिनिस्टर्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स. अध्यादेश जारी झाला होता 2020मध्ये. ओके, कोरोनाच्या काळामध्ये कमी केल्या गेल्या होत्या सॅलरीज, त्याच्यासाठी हा अध्यादेश होता. ओके, सो या वेळोवेळी कायद्याने ठरवले जातात, त्या कायद्यामध्ये बदल केले जातात, वेळोवेळी वाढवले जातात, काही वेळा कमी केले जातात. मंत्र्यांचे प्रमुख प्रकार आता कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री. कॅबिनेट मंत्री हे काय असतं? हे अत्यंत महत्त्वाची जी मंत्रिपदं असतात, उदाहरणार्थ अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री वगैरे वगैरे. सो परराष्ट्र मंत्री, अत्यंत महत्त्वाची जी मंत्रिपदं असतात त्या मंत्रिपदांना मिळून त्या मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणतात. ओके, सामान्यतः सत्ताधारी पक्ष किंवा युतीचे सर्वात महत्त्वाचे आणि सिनियर सदस्यांचीच या मंत्रिपदी नेमणूक केली जाते. म्हणजे कारण ही सर्व मंत्रिपदं, कॅबिनेट मंत्री जे असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यांच्याकडे फार महत्त्वाची खाती असतात. त्याच्यामुळे आयदर डायरेक्ट सत्ताधारी पक्षाचे महत्त्वाचे नेते या मंत्रिपदी असतात किंवा जर 2-4 पक्षांचं आघाडीचं सरकार असेल तर सत्ताधारी पक्ष आणि आघाडीतले जे महत्त्वाचे मेन पक्ष आहेत त्यांचे नेते किंवा त्यांचे सदस्य हे या मंत्रिपदावर असतात. कॅबिनेट मंत्र्यांच्या सर्व टीमला मिळून कॅबिनेट असं म्हणतात. सो वेळोवेळी आपल्याला असं आहे ना की कॅबिनेटची मीटिंग झाली, कॅबिनेटने अमुक निर्णय घेतला, तर ते कॅबिनेट मंत्र्यांना सगळ्यांना एकत्रित मिळून कॅबिनेट म्हणतात. असे मंत्री कॅबिनेटच्या सभांना हजर राहतात आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते ऑब्व्हियसली. म्हणून आपण अनेक वेळा वापरतो बघा शब्द की कॅबिनेटने अमुक अमुक निर्णय घेतला, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अमुक अमुक निर्णय घेण्यात आला. म्हणजे काय, महत्त्वाचे जे मंत्रिपदं आहेत ज्यांना कॅबिनेट मंत्री म्हणतो आपण, त्या सगळ्या महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या गटाने म्हणजेच कॅबिनेटने हा निर्णय घेतला. राज्यमंत्री काय असतात? आता राज्यमंत्र्यांमध्ये पुन्हा 2 उपप्रकार असतात. एक म्हणजे स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि दुसरे म्हणजे कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून काम करणारे राज्यमंत्री. याच्यातला फरक बघू आपण. पहिला प्रकार म्हणजे काय, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री. हे काय असतात, त्यांना एखाद्या मंत्रालयाचा, छोटं मंत्रालय असेल तर, किंवा मंत्रालयातल्या एखाद्या स्वतंत्र विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिलेला असतो.
म्हणजे तेवढ्या याचा ते स्वतंत्रपणे कार्यभार करतात. म्हणजे समजा FM असतील, फायनान्स मिनिस्ट्री असेल, तर फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये फायनान्स मिनिस्टर हे कॅबिनेट मंत्री असतात. आणि याच्यात काही राज्यमंत्री असे असतात की समजा फायनान्स मिनिस्ट्रीमधला एखादा विभाग आहे, समजा आपण बँकिंग अफेअर्स, ओके, बँकिंगशी संबंधित एक स्वतंत्र विभाग आहे, तर बँकिंगशी संबंधित त्या स्वतंत्र विभागाचा स्वतंत्र कार्यभार एखाद्या राज्यमंत्र्यांना दिलेला आहे. ओके, सो एवढ्या विभागाचा स्वतंत्रपणे ते कारभार करतात. अर्थात अल्टिमेटली ते यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतात, पण एवढ्या विभागापुरता त्यांना स्वतंत्र कार्यभार दिलेला असतो, ते स्वतंत्रपणे त्याचं काम करतात. ओके, दुसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे कुठे, दुसरा प्रकार म्हणजे कोणता, की कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून काम करण्याचा प्रकार. त्याच्यामध्ये काय असतं की ते कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करतात आणि त्या मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेल्या एक किंवा त्यापेक्षा जास्त विभागांचा कार्यभार त्यांच्याकडे दिलेला असू शकतो, पण मेन त्यांचं फंक्शन असतं की कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करायचं. ओके, सो दोन्ही परिस्थितीत राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याच्या पर्यवेक्षणाखालीच काम करतात, कॅबिनेट मंत्र्यांच्या सुपरविजन खालीच काम करतात दोन्हीमध्ये. फक्त एकामध्ये एखाद्या स्वतंत्र मंत्रालयाचा किंवा मोठ्या विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिलेला असतो, दुसऱ्यामध्ये नॉर्मली तसा दिलेला नसतो. आता हे जे मंत्री असतात कॅबिनेट सभांना ते नॉर्मली हजर राहत नाहीत, कारण ते कॅबिनेट मंत्री नाहीत, ते राज्यमंत्री आहेत. मात्र काही वेळा काही विशिष्ट किंवा महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी त्यांना कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये बोलवलं जाऊ शकतं, की समजा त्यांना जो स्वतंत्र कार्यभार दिलेला आहे त्या स्वतंत्र कार्यभाराशी संबंधित काही महत्त्वाची चर्चा कॅबिनेटमध्ये होणार असेल तर त्यांना बोलवलं जाऊ शकतं, किंवा त्यांचं काही एखाद्या विषयाच्या बाबतीत विशेष एक्सपर्टाईज असेल, विशेष ज्ञान असेल आणि त्याच्याशी संबंधित काही कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असेल तर त्यावेळी त्यांना बोलवलं जाऊ शकतं या पद्धतीने. पण नॉर्मल कंडिशनमध्ये ते कॅबिनेटच्या सभांना येत नाहीत. आता उपमंत्री, या मंत्र्यांना मंत्रालयाचा किंवा विभागाचा स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही, ते कॅबिनेट मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना त्यांच्या कामात सहाय्य करतात. बघा, हे जे राज्यमंत्री होते यांना स्वतंत्र कार्यभार, एकतर स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री होते, दुसरे राज्यमंत्रीच होते पण सहाय्य करणारे होते आणि त्याच्यात सुद्धा एखाद्या छोट्या मोठ्या याचा कार्यभार दिलेला असू शकत होता. उपमंत्र्यांना कुठल्याही मंत्रालयाचा किंवा कुठल्याही विभागाचा स्वतंत्र कार्यभार अजिबात नसतो. त्यांचं फक्त आणि फक्त काम कॅबिनेट मंत्र्यांना सहकार्य करणं हे असतात. ते कॅबिनेटचे सदस्य नसतातच, त्याच्यामुळे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये ते भाग घेत नाहीत. हे काय, उपमंत्री. आता सामूहिक जबाबदारीची तत्व 75.3, एखाद्या सक्रियपणे केलेल्या कृतीसाठी, याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍक्ट ऑफ कमिशन. बघा, कृती करणे आणि कृती न करणे अशा दोन प्रकार असतात. एखादी सक्रियपणे केलेली कृती त्याला म्हणतात ऍक्ट ऑफ कमिशन, किंवा जेव्हा काही कृती करणं गरजेचं होतं तेव्हा कृती न करणं याला म्हणतात ऍक्ट ऑफ ओमिशन. म्हणजे जेव्हा कृती करणं गरजेचं जेव्हा एखादी सक्रियपणे केलेली कृती किंवा एखादी कृती करणं गरजेचं होतं तरी कृती न करणं, असे जे दोन प्रकार असतात कृतीचे, याच्या बाबतीत सर्व मंत्री हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. म्हणजे समजा कुठे काही दंगे भडकलेले आहेत तर ते दंगे आटोक्यात आणणं, किंवा कुठे एखादी नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्ती आली असेल तर त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वसज्जपणे तिला तोंड देणं, हे करणं आवश्यक होतं पण तरी नाही केलं, त्याच्यात फेल झालं गव्हर्नमेंट, मंत्रिमंडळ, ती झाली ऍक्ट ऑफ ओमिशन. आणि एखादी जी गोष्ट करायला नको होती ती केली तर याच्यासाठी मंत्री हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात. म्हणजे ते सर्व एक टीम, सेंद्रिय गट म्हणून कार्य करतात. ओके,
सो लोकसभेने मंत्रिमंडळाविरुद्ध जर अविश्वास ठराव मंजूर केला तर सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. आणि एखादे मंत्री राज्यसभेचे मंत्री असेल तर त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. हे सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे. इनफॅक्ट एका मंत्र्याच्या एखाद्या कामामुळे किंवा न केलेल्या कामामुळे सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळ एक कोसळू शकतं, संपूर्ण सरकार एक कोसळू शकतं, कारण सगळ्यांची जबाबदारी सामूहिक असतो. पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. असं नाही की पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळ तसंच राहिलं. नो, असं समजा तुम्ही सगळ्यांचे हात एकमेकांना बांधलेले आहेत. सो पंतप्रधानांनी राजीनामा दिला, पंतप्रधान बाहेर पडले म्हणजे मंत्रिमंडळ संपलं. ओके, राईट. मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जर वेगवेगळ्या मंत्र्यांमध्ये मतभेद असतील तर एक लक्षात घ्यायचं की ते मंत्रिमंडळाचे मतभेद हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडू शकतात. पण समजा जे काही मतभेद होते ते सगळे कन्सिडर करून जो काही डिसिजन घेतला मग तो डिसिजन मंत्रिमंडळाचा फायनल असतो. आणि एखाद्या मंत्र्याला तो ॲक्सेप्टेबल पण नसेल तरी त्याला बाहेर तसं सांगता येत नाही. त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला, आपली भूमिका मांडली, समजा ती कन्सिडर केली गेली नाही आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतला तर एकदा मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, राज्यसभेत, जिथे कुठे आहे, टी व्ही समोर, प्रेसच्या समोर मंत्रिमंडळाची अधिकृत भूमिका, मंत्रिमंडळाचा अधिकृत निर्णयच मांडला जाईल. आणि ज्या सदस्याला तो ॲक्सेप्टेबल नव्हता तो सुद्धा त्याच्याविषयी असं काही म्हणणार नाही की हा मला मान्य नाही, कारण सगळे एकत्रच आहेत. जे काही मांडलं तू आतमध्ये मांडलं, आता ॲक्सेप्ट करावं लागेल जे काही फायनल डिसिजन झाला. आणि जर फायनल डिसिजन ॲक्सेप्टेबल नसेल तर मग त्या असं अपेक्षित असतं की त्याने त्या बेसिसवर राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावा. ओके, इनफॅक्ट असे इन्स्टन्सेस आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलावरून झालेल्या मतभेदामुळे 1953 मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. C.D. देशमुख यांनी 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबतीत जो निर्माण झालेला होता मतभेद, की चाललं काय होतं, हे चाललं होतं की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून टाकायचं आणि इतर मग गुजरात आणि महाराष्ट्र राज्य. आणि मागणी काय होती की मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. याच्या बाबतीत जे काही मतभेद निर्माण झाले केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये आणि एकूणच जे आंदोलन सुरू झालं तर C.D. देशमुख जे होते त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे. त्याच्यावर मतभेद झाले त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, म्हणून त्यांनी 1956 साली राजीनामा दिला होता. अगदी अलीकडचं एक्झाम्पल 2020 ज्यावेळी 3 शेतकऱ्यांशी संबंधित कायदे आलेले आणि प्रचंड मोठं आंदोलन दिल्लीच्या आजूबाजूला उभं राहिलं, त्यावेळी जे त्यावेळीचं सरकार होतं, NDAचं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी निर्णय घेतलेला होता. पण त्याच्यातला जो एक घटक पक्ष होता शिरोमणी अकाली दल, त्याच्या सदस्य होत्या आणि ज्या केंद्रीय मंत्री पण होत्या श्रीमती हरसिमरत कौर बादल या सरकारचा भाग होता, म्हणजे युतीचा भाग होत्या, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणजे NDA. त्या स्वतः मंत्री पण होत्या, परंतु त्यांना हे शेतकरी कायदे आणि त्यांना त्यांच्या विरुद्धचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत जे कशा पद्धतीने हँडल केलं जातं याच्या बाबतीत त्यांचे मतभेद होते सरकारची. आणि म्हणून त्यांनी या 3 शेतीविषयक कायद्यांचा निषेध म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता 2020 मध्ये. ओके, सो हे कशामुळे की आयदर मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय मान्य करा, मान्य नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तुमची बाजू मांडली, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या सोबत उभे राहा. आणि जर अजिबात मान्य नसेल तर मग मंत्रिमंडळातून बाहेर पडा. सो हे सामूहिक जबाबदारीचं तत्व असतं. ठीक आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मंत्रिमंडळ हे एकत्रितच बोलतं किंवा एकत्रितच तरंगतं. इट सिंक्स ऑर फ्लोट्स टुगेदर. ओके, राईट. कॅबिनेट, मूळ राज्यघटनेमध्ये कॅबिनेट शब्दाचा उल्लेख नाही. जो 44वा घटनादुरुस्ती कायदा आहे 1978 त्याच्यामध्ये कलम 352(3) आहे, याच्यामध्ये फक्त कॅबिनेट शब्दाचा उल्लेख आलेला आहे. पण
मूळ राज्यघटनेत कुठे नाहीये. मूळ राज्यघटनेमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ असाच उल्लेख आहे. हा जो 44वा घटनादुरुस्ती कायदा झाला 78चा, त्याच्यात त्यावेळी पहिल्यांदा 352(3) मध्ये कॅबिनेट शब्दाचा उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख असा आहे की कलम 75 खाली नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान व कॅबिनेट दर्जाचे अन्य मंत्री यांची परिषद, इथे कॅबिनेट दर्जाचे अन्य मंत्री असा उल्लेख आलेला आहे. कॅबिनेटच्या अस्तित्वावर आणि भूमिकेवर ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीचा प्रभाव. हे जे कॅबिनेटची ही जी कन्सेप्ट आहे, ही कॅबिनेटची कन्सेप्ट मेनली कुठून आलेली आहे? ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीमवरून आलेली आहे. बघा, मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट याच्यात फरक असतो. आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळ म्हणजे सर्व प्रकारचे मंत्री, समजा 70 मंत्री असतील, सगळे म्हणजे सगळ्या मंत्रालयांचे मंत्री, उपमंत्री, राज्यमंत्री सगळे मिळून ते मंत्रिमंडळ असतं. मात्र कॅबिनेटमध्ये फक्त महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असतो आणि साधारणतः त्याच्यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री हे मंत्रिमंडळाचा भाग असतात, मात्र सर्व मंत्री हे कॅबिनेटचा भाग नसतात. हे तर क्लिअरच आहे. मंत्रिमंडळामध्ये साधारणतः 70 ते 80 मंत्री असतात. आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम किती असू शकतात? लोकसभेच्या याच्या 15%. 70 ते 80 मंत्री असू शकतात नॉर्मली, पण कॅबिनेटमध्ये फक्त 30-35 महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असतो. ठीक आहे. आणि शासनाचं कामकाज पार पडताना बघा, सगळ्या मंत्रिमंडळाची नॉर्मली कधी एकत्रित बैठक होत नाही. 70-80 जण सगळे एकत्र बसले अशी बैठक होत नाही. नॉर्मली महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ज्या बैठका होतात त्या कॅबिनेट मंत्र्यांच्या होतात, त्यालाच कॅबिनेटची बैठक असं म्हटलं जातं. ओके. आणि सगळे महत्त्वाचे जे निर्णय असतात हे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतले जातात. ओके. कॅबिनेट हे सर्व मंत्रिमंडळाच्या वतीनेच निर्णय घेत असतं, कारण कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे मंत्री असतात, त्यामुळे कॅबिनेटने घेतलेला निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाला आपोआपच मान्यच असतो. आता मंत्रिमंडळ जे आहे हे एक घटनात्मक संस्था आहे किंवा घटनात्मक गट आहे, कारण कलम 74 आणि 75 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा. पण कॅबिनेट हा तसा घटनात्मक गट नाही. आपण बघितलं फक्त एकदा 44व्या घटनादुरुस्तीनंतर एका ठिकाणी फक्त उल्लेख आलेला आहे. त्याच्यामुळे कॅबिनेट हा संसदीय शासन पद्धतीतला एक पारंपरिक गट आहे, परंपरेने निर्माण झालेला गट आहे, घटनात्मक नाही. घटनात्मक आहे ते काय आहे? मंत्रिमंडळ आहे. कॅबिनेट ही एक प्रकारे देशातली सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. केंद्र सरकारची सर्व प्रमुख धोरणं हे कॅबिनेटच ठरवतं. ओके. राष्ट्रपतींना दिला जाणारा सल्ला हा सुद्धा घटनात्मक दृष्ट्या मंत्रिमंडळाचा सल्ला असतो, पण प्रत्यक्षात तो कोण देत असतं? कॅबिनेट देत असतं. ती एक राष्ट्रीय संकटमोचक संस्था म्हणून कार्य करते. कोण? कॅबिनेट. कारण काय, जेव्हा अत्यंत इमर्जन्सी काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळी कॅबिनेट निर्णय घेतं. ती एक राष्ट्रीय संकटमोचक संस्था म्हणून काम करते. अलीकडच्या काळात एक किचन कॅबिनेट असा एक शब्द निर्माण झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की एकूण मंत्रिमंडळ 70-80 जणांचं असतं, कॅबिनेट 30-35 जणांचं असतं. आता या कॅबिनेटमधले पण काही जरा आणखी जास्त महत्त्वाचे मंत्री असतात की जे पंतप्रधानांना क्लोज असतात आणि ज्यांचं पंतप्रधान नॉर्मली ऐकतात किंवा ज्यांना महत्त्व असतं वगैरे वगैरे, त्याला किचन कॅबिनेट म्हणतात. म्हणजे काय? किचन कॅबिनेट म्हणजे ते इतके जवळचे आहेत की त्यांना किचनमध्ये सुद्धा प्रवेश आहे पंतप्रधानांच्या, या अर्थाने किचन कॅबिनेट. मात्र किचन कॅबिनेटमध्ये गैरमंत्री देखील असू शकतात. म्हणजे अशी लोक की जे मंत्री नाही आहेत परंतु ते सत्ताधारी पक्षाला म्हणा किंवा पंतप्रधानांना म्हणा इतके क्लोज आहेत की त्यांचा सल्ला पंतप्रधान घेतात वगैरे. हे इनफॉर्मल हे एक शब्दप्रयोग आहे अलीकडचा. ते नॉर्मली हा शब्दप्रयोग सत्ताधारी पक्ष त्याला आवडत नाही, या अर्थाने की त्याच्याने एक थोडासा चुकीचा संदेश जातो की बाबा पंतप्रधान काही कोटरी, काही फक्त जवळच्या व्यक्तींचं ऐकतात वगैरे, असा संदेश त्यातनं जातो. त्यामुळे हे कोणीही कधी ॲक्सेप्ट करत नाही. वर्तमानपत्रांमध्ये, प्रेसमध्ये नॉर्मली हा शब्द वापरला जातो. त्याच्यामध्ये फक्त 15-20 अत्यंत जवळच्या मंत्र्यांचा समावेश असतो. ठीक आहे. कॅबिनेट समित्या. आता बघा, प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी कॅबिनेटची संपूर्ण कॅबिनेट, जरी कॅबिनेटमध्ये 30-35 मंत्री असले
तरी प्रत्येक प्रकारच्या निर्णयासाठी प्रत्येक वेळी कॅबिनेटची सभा बोलवणं हे संयुक्तिक नसतं. म्हणून कॅबिनेट समित्या बनवल्या जातात की बाबा या विषयावर कॅबिनेटमधले हे मंत्री निर्णय घेतील बैठक घेऊन. ओके, अमुक विषयावर हे मंत्री घेतील. म्हणजे अशा पद्धतीने कॅबिनेट मंत्र्यांचे छोटे छोटे गट तयार केले जातात आणि त्यांना विशिष्ट विषयाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. यांना कॅबिनेट समित्या म्हणतात. म्हणजे बघा, एकतर सगळ्यात मोठं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळाचा छोटा भाग 30-35 मंत्र्यांचा कॅबिनेट, आणि या कॅबिनेटमध्ये पण वेगवेगळ्या विषयांना हँडल करण्यासाठी छोटे छोटे 8-10 लोकांचे गट केले जातात, मंत्र्यांचे गट केले जातात, त्या कॅबिनेट समित्या. ओके, अशा समित्यांमध्ये काही वेळा गैर कॅबिनेट मंत्र्यांना देखील बोलवलं जाऊ शकतं. जर ते गैर कॅबिनेटमधले नसलेले मंत्री पण ते त्या विषयाशी संबंधित असतील, ज्या विषयावर चर्चा होणार आहे, किंवा त्या विषयातले तज्ज्ञ असतील, तर त्यांना बोलवलं जाऊ शकतं. ओके, कॅबिनेट समित्या स्थायी असू शकतात, म्हणजे परमनंट, 5 वर्षाच्या काळात त्या परमनंट राहतील, किंवा काही तदर्थ म्हणजे ॲडहॉक, म्हणजे काय, एखादा काहीतरी अर्जंट इश्यू निर्माण झाला, त्याच्याशी संबंधित स्थायी परमनंट कॅबिनेट समिती नाहीये, तर तेवढ्या विषयापुरती कॅबिनेट समिती बनवली आणि तो विषय संपला की ती कॅबिनेट समिती आपोआप तिचं अस्तित्व नष्ट होईल. अशा तदर्थ समित्या सुद्धा असतात. ओके, राईट, हे सगळं झालं. कॅबिनेट समित्यांमधली सदस्य संख्या साधारणतः 5 ते 20 इतकी असू शकते. आणि अनेक वेळा एक कॅबिनेट मंत्री हे एकापेक्षा जास्त कॅबिनेट समितीचे सुद्धा सदस्य असू शकतात. ओके, सो 5 ते 20 इतकी साधारणतः कॅबिनेट कमिटीच्या मधली मंत्र्यांची संख्या असते, पण ती विषयानुसार कमी किंवा जास्त सुद्धा असू शकते. या समित्यांचे अध्यक्ष सामान्यतः पंतप्रधान असतात आणि ज्या विषयांशी संबंधित ती समिती आहे त्या विषयांचे कॅबिनेट मंत्री असतात. समजा संरक्षणाशी संबंधित कॅबिनेट मंत्री आहे, तर तिचे अध्यक्ष पंतप्रधानच असणार, आणि ती संरक्षणशी संबंधित आहे म्हणून संरक्षण मंत्री पण त्या समितीमध्ये कंपल्सरी असणार, आणि मग बाकी त्याच्याशी रिलेटेड इतर मंत्री असणार. आता ज्या समितीमध्ये पंतप्रधान हे विषयाशी संबंधित म्हणून सदस्य असतील, त्या समितीचे अध्यक्ष ते स्वतःच असतात. म्हणजे समजा पंतप्रधानांकडे गृह मंत्रालयाचा पण कार्यभार आहे असं आपण समजू. मग गृह मंत्रालयाची जी कॅबिनेट समिती असेल त्याच्यात पंतप्रधान हे पंतप्रधान म्हणून पण आहेत आणि गृहमंत्री म्हणून पण आहेत. त्यामुळे तर आपोआप ते त्या कमिटीचे आपोआप अध्यक्ष असतील, कारण ते त्या विषयाचे पण मंत्री आहेत म्हणून. ओके, आणि सगळ्या समित्यांमध्ये राजकीय कामकाजासंबंधीची कॅबिनेट समिती, हिला म्हणतात कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात स्ट्रॉंग कमिटी असते. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स अगदी अलीकडचं मी इंटरनेटवरनं डाउनलोड केलेलं आहे. 8/12/2023 रोजीपर्यंतची ही ॲक्च्युअल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचं आहे. त्यांनी कॅबिनेट कमिट्यांचे डिटेल्स दिले आहेत. बघा, अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेट म्हणजे महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स करणारी कॅबिनेट कमिटी. कॉम्पोजिशन कोण आहे त्याच्यात? प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर श्री अमित शाह मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स अँड मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन. कॅबिनेट कमिटी ऑन अकॉमोडेशन म्हणजे रहिवासासंबंधी कॅबिनेट कमिटी, तिचं हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथे स्पेशल इन्व्हायटी जे आपण म्हटलं होतं ना की त्याच्याशी संबंधित काही लोकांना बोलवलं जाऊ शकतं, तर हे बघा स्पेशल इन्व्हायटी म्हणजे विशेष निमंत्रित, तर हे पण लोक भाग घेतील त्याच्यात. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ही पण फार महत्त्वाची कमिटी असते. त्याच्यात कोण आहे? प्राईम मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री आहेत अमित शहा, हे आहेत आपले गृहमंत्री आहेत नितीन गडकरी साहेब आहेत, रोड ट्रान्सपोर्ट, निर्मला सीतारामनजी, सुब्रमण्यम जयशंकर वगैरे. ओके, त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्स म्हणजे संसदीय कामकाजासंबंधीची कॅबिनेट कमिटी आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स जी मी तुम्हाला सांगितलं ना की सगळ्यात महत्त्वाची समिती, ही कोण आहे? त्याच्यात प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान, राजनाथ सिंग संरक्षण मंत्री, अमित शहा गृहमंत्री, नितीन गडकरीजी,
निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी वगैरे वगैरे. ओके. त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, ही पण महत्त्वाची असते, म्हणजे संरक्षणाशी संबंधित. त्याच्यामध्ये कोण? प्राईम मिनिस्टर, नंतर संरक्षण मंत्री. ओके. त्याच्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ, गुंतवणूक आणि विकास. कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट. ओके. अशा पद्धतीने 8 कॅबिनेट कमिट्या होत्या. कधी? या लेटेस्ट जे मी बघितलं 8 डिसेंबर 2023 पर्यंत. ओके. तर अशा पद्धतीने या कॅबिनेट कमिट्या असतात. सो हे होतं मंत्रिमंडळासंबंधी सर्व महत्त्वाचं डिस्कशन. याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत. मंत्रिमंडळातला बराचसा भाग आहे, 2च कलम आहेत, 74 आणि 75. मात्र इतर अनेक गोष्टी ज्या आहेत या राजकीय परंपरेचा भाग आहेत. त्याच्यामुळे मूळ ज्या तरतुदी आहेत 74-75 त्या पण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, आणि जे राजकीय संकेत आहेत, परंपरा आहेत, जसं किचन कॅबिनेट वगैरे वगैरे, सामूहिक जबाबदारी वगैरे वगैरे, हे सगळं पण लक्षात. राईट. थँक्यू व्हेरी मच.